अचानक एक बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रावर पसरली. बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचं निधन. कुणी त्यांना 10-10 नंबरचं सरकार म्हणतंय, तर कुणी त्यांना बैलगाडा क्षेत्रातला बादशाह म्हणतंय. नेमकं कोण होते पंढरीशेठ फडके आणि का त्यांच्या नावाची एवढी चर्चा होते आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी आहे अण्णा काटे आणि तुम्ही पाहत आहात टॉप महाराष्ट्र. महाराष्ट्रामधल्या बैलगाडा शर्यतीमधलं महत्वाचं नाव म्हणजे पंढरीशेठ फडके. गळ्यामध्ये 4-5 किलो सोनं आणि अंगामध्ये पांढरे शुभ्र कपडे आणि पायामध्ये एकदम कडक कोल्हापुरी चप्पल असा त्यांचा पेहराव असायचा. त्यांचे फोटो ही साधे नाहीत. कधी गाडीच्या टप्पावरती बसून, तर कधी बैलांसोबत, तर कधी गळ्यामध्ये सोनं घालून प्रचंड गर्दीमध्ये एंट्री करतानाचे फोटो आहेत. पंढरीनाथ फडके यांना 21 फेब्रुवारीच्या दुपारी आपल्या ऑफिस मधून घरी जाताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पंढरीशेठ फडके हे मूळचे पनवेलचे, पण फक्त मुंबई कोकण पट्ट्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधल्या बैलगाडा प्रेमींमध्ये प्रसिद्ध असलेलं नाव म्हणजे पंढरीशेठ फडके. फडकेंच्या मालकींचे 40 ते 50 असलेले बैल आणि त्यांच्याकडे असलेलं अध्यक्षपद यापेक्षा ते जास्त फेमस झाले त्यांच्या दमदार एंट्रीमुळे. बैलगाडा शर्यतींच्या ठिकाणी लोकांची खतरनाक गर्दी, बैल जोड्यांचं आकर्षण, स्पीकरवरून होणाऱ्या घोषणा आणि शर्यतींची उत्सुकता अशातच एका माणसाची एंट्री व्हायची. पांढरा शुभ्र शर्ट, पांढरी पॅन्ट आणि पांढरीच डोक्यावरती टोपी, अंगावरती 4-5 किलो सोनं आणि पायामध्ये एकदम कडक कोल्हापुरी चप्पल आणि तीही पांढरीच. आणि हा माणूस 4 व्हीलर मध्ये बसून नाही तर 4 व्हीलरच्या टपावरती बसून यायचा. गाडीच्या टपावरतीच गादी टाकलेली असायची, त्यावरती बैठक मारलेली, हातामध्ये सोन्याचे ब्रासलेट, अंगठ्या आणि गळ्यामध्ये देखील सोन्याची भली मोठी चैन आणि डोळ्याला मोठा काळा गॉगल आणि आजूबाजूला चाहत्यांची प्रचंड गर्दी आणि बॅकग्राऊंडला 10-10 नंबरचं सरकार म्हणून प्रचंड व्हायरल झालेलं त्यांचंच गाणं. असली जबरदस्त आणि एकदम कडक एंट्री पंढरीशेठ फडकेंची असायची. सध्या त्यांच्यावरती टाकलेले व्हिडिओ, रील, गाणी पाहिली की 2 गोष्टी मात्र आपल्या लक्षात नक्की येतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पंढरीशेठ फडके हे खूप लोकप्रिय होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते श्रीमंत देखील तेवढेच होते. मर्सिडीज, BMW, ऑडी सारख्या गाड्या, अलिशान बंगला आणि अंगावरती सोनं आणि बैलगाडा शर्यतींचा छंद. असा हा माणूस कोण होता असा प्रश्न आपल्याला पडतो. पनवेल तालुक्यातील विहिगर हे त्यांचे मूळ गाव. 1986 सालापासून त्यांना बैलगाड्यांचा नाद लागला. त्यांचे वडील तेव्हा पनवेलच्या तलावात होणाऱ्या बैलगाडा शर्यतींसाठी बैल घेऊन जायचे. वडिलांसोबत जाऊन जाऊन आणि वडिलांच्या सहवासात राहिल्यामुळे पंढरीशेठ फडकेंना देखील शर्यतींचा नाद लागला. 1990 सालापासून त्यांनी गाड्या पळवायला सुरुवात केली. त्यांच्याकडे सुरुवातीला 2च बैल होते, राजा आणि सर्जा. 2 बैलांना घेऊन त्यांनी मुंबईमध्ये होणाऱ्या शर्यतींमध्ये सलग 7 वर्षे गाडी पळवली. बैल जिंकायला लागले आणि पंढरीशेठ फडके चर्चेत यायला लागले. नंतर त्यांनी महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या भागातून कर्तृत्ववान बैल खरेदी करायला सुरुवात केली होती. त्यांच्या बैलांना जोड देखील नसायचा, अशी ऐटबाज बैल त्यांच्याकडे असायची. पण मुंबईमध्ये बैल सांभाळणं म्हणजे खूपच अवघड काम आहे, म्हणून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रामधील ड्रायव्हरांना ते आपले बैल सांभाळायला द्यायचे. बैल सांभाळण्याच्या बदल्यामध्ये ड्रायव्हरांना मुंबईमधून पैसे देखील पाठवायचे. मग ड्रायव्हर आपापल्या पद्धतीने घाटातील हिंदकेसरी मैदानामध्ये बैलांना पळवून चांगलं घडवून बिनजोडसाठी तयार करायचे. आणि मग पंढरीशेठ फडकेंना खात्री पटली की ते बैलांना मुंबईमध्ये घेऊन यायचे. अशा प्रकारे हा त्यांचा नाद आजपर्यंत सुरूच होता. त्यांच्या अनेक बैलांनी महाराष्ट्रभर नाव देखील गाजवलेले आहे. त्यामध्ये बादल, बंड्या, सर्जा, राजा, पक्षा, हिर्या अशा अनेक बैलांचा समावेश होतो. मंडळी, पंढरीशेठ फडके यांचा आपल्या ड्रायव्हरांवरती देखील प्रचंड प्रेम असायचं. ड्रायव्हरांनी चांगली कामगिरी केली की त्याच्या बदल्यामध्ये बुलेट, स्प्लेंडर अशा अनेक गाड्या पंढरीशेठ फडके आपल्या ड्रायव्हरांना देखील भेट म्हणून द्यायचे. म्हणूनच पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड त्यांचे चाहते आहेत. म्हणून बैलगाड्यांचा जाकी ते बैलगाडा शर्यतीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हा त्यांचा प्रवास दखल घेण्यासारखा आहे. पण हे असे असले तरी पंढरीशेठ फडके काही आपल्या बेकायदेशीर कृत्यांमुळे लोकांच्या विरोधालाही बळी पडले होते. पाठीमागे त्यांनी अंबरनाथ येथे प्रसिद्ध मधुर बैलाचे मालक राहुल पाटील यांच्यावरती देखील गोळीबार केला होता. एवढेच नाही तर पनवेलमध्ये देखील एका क्रिकेट सामना दरम्यान त्यांनी अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना पाहायला मिळाली होती. तेव्हाही लोकांनी खूप त्यांच्यावरती टीका केली होती, परंतु लोकप्रियता अफाट असल्यामुळे त्यांनी त्या गोष्टींकडे एवढे लक्ष दिले नाही. 10-10 नंबरचं सरकार म्हणून देखील पंढरीशेठ फडकेंचं नाव चर्चेत असायचं.
एवढंच नाही तर त्यांचे चाहते त्यांना आप्पा या नावाने देखील उल्लेख करायचे. पण हे असे असले तरी बऱ्याच दिवसांपासून त्यांना मधुमेहाचा त्रास होता असं बोललं जात आहे. पाठीमागे त्यांच्या पायाचे देखील ऑपरेशन करण्यात आले होते. पाठीमागच्या काही काळापासून ते नैराश्यात होते असं देखील बोललं जात आहे. आणि त्यांच्यावरती घाव घातला आणि बैलगाडा क्षेत्रातला पंढरी शेठ हरपला. त्यांना टॉप महाराष्ट्राकडून भावपूर्ण श्रद्धांजली. हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती जाणून घेण्यासाठी टॉप महाराष्ट्र या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन अशाच व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद.